झाडे लावा झाडे जगवा या अभियानासाठी राज्य सरकारकडून तसेच पुणे महापालिकेकडून लाखो रुपयांचा खर्च केला जातो। मात्र सध्या पुणे शहराच्या ज्या पहिल्या प्रथम नागरिक आहेत महापौर, त्यांच्याच बंगल्यातील आवारातील काही झाडांची फांद्यांची छाटणी केल्याची सध्या माहिती समोर आलेली आहे। मी आता घोले रोडवरती आहे आणि इथे महापौरांचा हा प्रशस्त असा बंगला आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण पाहायला गेलं तर 20 झाडांची जी आहे ती छाटणी केल्याचं समोर आलेलं आहे। केवळ धोकादायक झालेल्या फांद्या न तोडताच अनेक वृक्ष जे आहेत ते अर्धापर्यंत तोडण्यात आल्याने प्रशासनाच्या कारभारावरती सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। सरकारकडून झाडे लावा झाडे जगवा याच्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी जो आहे तो खर्च केला जातो, तर दुसरीकडे आता शहराच्या प्रथम नागरिक असलेल्याच महापौरांच्या निवासस्थानातील अशी नियमबाह्य पद्धतीने झाडे तोडली जात असतील तर करायचं काय, असा सवाल जो आहे तो सध्या वृक्षप्रेमींकडून विचारला जातोय। घोले रस्त्यावरती पुणे महापालिकेच्या महापौरांचं निवासस्थान आहे। हा बंगला जो आहे तो पुणे महापालिकेने बांधला असून बंगल्याच्या आजूबाजूला अनेक झाडं जी आहेत ती लावण्यात आलेली आहेत। या झाडांना कीड लागल्याचे कारण पुढे करून महापौर बंगल्यातील 20 झाडांची छाटणी करण्यात आल्याचं सध्या पालिकेकडून सांगण्यात आलेले आहे। मात्र कीड लागल्याचं जरी कारण दिलं असलं तरी सध्या त्याचा जो पुरावा आहे तो कुठल्याही पद्धतीचा सध्या समोर आलेला नाही आहे। तसंच ही जी प्रक्रिया आहे म्हणजे झाडांची जर छाटणी करायची असेल तर एक निविदा प्रक्रिया राबवली जाते, ती देखील राबवली गेली आहे का, नियमबाह्य पद्धतीने हे सगळ्या जी छाटणी आहे ती करण्यात आली आहे का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या वृक्षप्रेमींकडून विचारले जात आहेत। आता या सगळ्यावरती नेमकं महापौर काय बोलतात, काय उत्तर देतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी एकीकडे भाजपकडून झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात असल्यात तरी दुसरीकडे महापौरांच्याच बंगल्यातील झाडांची जी आहे ती छाटणी केल्याचा प्रकार जो आहे तो सध्या समोर आलाय। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।